वेलकम स्टुडंट्स. आज आपण सफिक्स म्हणजे काय शिकतोय. सफिक्स काल आपण प्रिफिक्स म्हणजे काय पाहिलं. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला काही लेटर्स किंवा लेटर लागतात, त्याला प्रिफिक्स म्हणायचं. पण इथं काय आहे, शब्दाच्या शेवटी लागतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बघा. म्हणून आपण डॅश देऊन तो शब्द लिहिला आहे. आधी तो शब्द असेल मग डॅश दिला आहे. काल आपण आधी शब्द लिहून त्या शब्दानंतर डॅश दिलता. बघा व्याख्या. अ लेटर किंवा लेटर्स ॲडेड टू द एंड ऑफ अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स. शब्दाच्या शेवटी काही अक्षरे किंवा एखादा अक्षर लागत असेल तर त्याला, आणि अक्षर लागून नवीन शब्द तयार होत असेल तर त्याला सफिक्स असे म्हणतात. उपसर्ग. काय? उपसर्ग. आता बघा, एबल हा शब्द पहिला आहे. एबल शब्दाच्या शेवटी एबल लागला तर काय तयार होईल. उदाहरणार्थ बघा, एबल, एल, ER, ING, फुल, हुड, शिप, नेस, लेस यासारखी काही उदाहरणं दिलेत. अशी भरपूर आहेत. 20-22 जण शिकणारे आपण. 22 जणांचा 21 जणांचा 20 जण असतील ते तेवढ्यांचा अभ्यास करूया. त्यापैकी आपण काही दिलेत फळ्यावर. हे शब्द जर, हे अक्षर जर शब्दाच्या शेवटी लागत असतील तर त्याला ही सफिक्स म्हणायचे. आता उदाहरण त्यामध्ये एबल दिले. एबल लागलं तर त्यापासून ॲडजेक्टिव्ह तयार होईल. उदाहरणार्थ कम्फर्ट शब्द आहे. कम्फर्ट म्हणजे आरामदायी. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. कम्फर्टपासून कम्फर्टेबल झालं. रिमार्क, रिमार्केबल. आठवणीत राहण्यासारखा, लक्षणीय. ऑनर, सन्मान पासून ऑनरेबल, सन्माननीय, सन्माननीय. येते लक्षात. म्हणजे रेड अक्षरामध्ये जे लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं सफिक्स. इथं दुसरा शब्द आहे एज. एज. एज म्हणजे काय रे विद्यार्थी मित्र. असा एज सेपरेट नाही, शब्दाच्या शेवटी लागतो त्यापासून नाऊन तयार होईल. शब्दाच्या शेवटी एज लागला तर काय होईल, नाऊन तयार होईल. नाऊन. एज लागून नाऊन तयार होतं. उदाहरणार्थ पोस्टपासून पोस्टेज, बॉन्डपासून बॉन्डेज, ब्रेकपासून ब्रेकेज, तोडफोड. मॅरीपासून मॅरेज. येते लक्षात. पोस्ट, पोस्टेज. पोस्ट म्हणजे पोस्टात टाकणे. बॉन्ड म्हणजे बॉन्ड तयार करणं, बाउंड्री आखणं, तसं बॉन्ड, बॉन्डेज. ब्रेकपासून ब्रेकेज, तोडफोड. मॅरी, मॅरेज. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र, दिलेल्या शब्दाच्या शेवटी एल, ए लागून काय होतं, ॲडजेक्टिव्ह तयार होतं. ॲडजेक्टिव्ह काय तयार होतं, ॲडजेक्टिव्ह. उदाहरणार्थ मूळचा शब्द आहे ऑकेजन. ऑकेजनल. एक्सपेरिमेंट. आता ऑकेजनलचा अर्थ, ऑकेजन म्हणजे प्रसंग. ऑकेजनल ए लागला, प्रसंगानुरूप, प्रसंगानुसार. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, त्याला एक्सपेरिमेंटल, प्रयोगांती. नेचर शब्द मूळचा आहे नॅचरल, नैसर्गिक. नॅचरल, नैसर्गिक. नेचर, नॅचरल. एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंटल. तर विद्यार्थी मित्र तुम्ही शिकला की एल लागून काय तयार होतं, ॲडजेक्टिव्ह. चौथा शब्द आहे ANC. आता शब्दाच्या शेवटी ANC लागलं तर नाऊन तयार होईल. उदाहरणार्थ क्लिअर. क्लिअर शब्द आहे. क्लिअरपासून क्लिअरन्स, क्लिअरन्स होईल. स्वच्छता करणं वगैरे. ब्रिलियंटपासून ब्रिलियन्स. अबाउंडपासून अबाउंडन्स, अबंडन्स, मोठ्या प्रमाणात. ब्रिलियन्स म्हणजे हुशारी, हुशार. नाव नाही. स्वच्छता, हुशारी आणि विपुलता असे अर्थ आहेत 4. विपुलता. तर दिलेल्या शब्दाच्या शेवटी ANT लागलं तर नाऊन तयार होतं. उदाहरणार्थ अटेंडंट, मदतनीस. अटेंड हा शब्द आहे. अटेंड म्हणजे हजर, अटेंड करणं, हजर राहणे. अटेंडंट, मदतनीस. कन्फाईड, कॉन्फिडंट. कन्फाईडपासून कॉन्फिडंट, आत्मविश्वास. असिस्ट म्हणजे मदत करणे, असिस्ट. बघा ANT लागला. असिस्टंट म्हणजे मदतनीस. तसेच ENT, दिलेल्या शब्दाच्या शेवटी ENT लागलं तर काय तयार होतं विद्यार्थी मित्र, ॲडजेक्टिव्ह तयार होतं. जसं कन्व्हिनियंट, सोयीस्कर. डिफरंट, डिफरन्सपासून डिफरंट झाला, डिफरंट.
निरनिराळी, वेगवेगळी. डिपेंडंट, दुसऱ्यावर अवलंबून असलेला. डिपेंडपासून डिपेंडंट, दुसऱ्यावर अवलंबून असलेला. तर विद्यार्थी मित्र, हे 6 पाहिले आपण. यानंतर आणखीन काय बघूया. हे लिहून घ्यायचं आहे तुम्हाला आणि सराव करायचा आहे. अर्थ पण लिहायचा आहे. मी अर्थ सांगितला आहे, तो अर्थ लिहून घ्या. ओके. तर आणखीन काय बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रो, आणखीन काही आपण सफिक्सेस बघतोय. त्यातला नंबर 7 आहे. यापूर्वी आपण 6 बघितलेत. 7 आहे ATIV, एटिव. दिलेल्या शब्दाच्या शेवटी ATIV लागून ॲडजेक्टिव्ह होतं. जसं क्वालिटी आहे, क्वालिटी गुण, तसं क्वालिटेटिव्ह गुणात्मक, क्वालिटेटिव्ह गुणात्मक. जसं क्वांटिटी आहे, वायपासून आय होतं आहे, क्वांटिटी, क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक. टॉक आहे, टॉक, टॉक म्हणजे बोलणे, टॉकेटिव्ह. जसं इनिशिएट म्हणजे पुढाकार घेणे, इनिशिएटिव्ह, इनिशिएटिव्ह. कळते का. ATIV लागून काय झाले, ॲडजेक्टिव्ह झाले, ॲडजेक्टिव्ह आहेत. तर नंबर 8 डम, DOM. कधी कधी शब्दाच्या शेवटी डम लागतं, DOM लागतो. असं तयार होऊन काय होतं, नाऊन तयार होतं. जसं किंगपासून किंगडम झालं, राज्य. वाईजपासून विजडम झालं, शहाणपण. विजडम म्हणजे शहाणपण, किंगडम राज्य. बोर्डम माहिती आहे तुम्हाला, बोअरपासून बोर्डम होतं तसं. तर नंबर 9 शब्दाच्या शेवटी EN लागून पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं 30 रूप होतं. बघा, अराईजपासून अरायझन झालं, मावळलेला, उठलेला. ईटपासून इटन झालं, इटन खाल्लेला. टेकन, टेकपासून टेकन झालं, मूळचा शब्द टेक आहे. हा मूळचा शब्द इट असा इटन, टेक तसा टेकन, EN लागला. EN, टेक, टेकन, क्रियापदाचं 30 रूप झालं. जसं EN लागून काही ॲडजेक्टिव्ह होतात. इथं बघितलं पास्ट पार्टिसिपल म्हणजे व्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह. इथं ॲडजेक्टिव्ह होतात. गोल्डपासून गोल्डन झालं, मूळचा शब्द गोल्ड आहे, त्याला काय लागला, EN लागला, EN, गोल्डन. सोनेरी, सोने, सोनेरी. वूड म्हणजे लाकूड, वुडन, लाकडी, वुडन, लाकडी. अर्थ म्हणजे पृथ्वी, अर्धन, मातीचा, मातीपासून तयार झालेला. तर काही शब्दाच्या शेवटी ER प्रत्यय लागून नाऊन तयार होतात, नाऊन, ER. दिलेल्या शब्दाला जर ER लागला, खास करून बघा, ER लागला तर नाऊन तयार झाले. तर काय झालं, तर विलेज मूळचा शब्द आहे, विलेजर. विलेज म्हणजे खेडेगाव, विलेजर म्हणजे खेडूत, गावात राहणारा. जसं बॉल, टू बॉल म्हणजे चेंडू फेकणे, बॉलर, नॉट बॉलर, बॉलर, चेंडू फेकणारा. जसं गिव म्हणजे घेणे, गिवर. विन म्हणजे जिंकणे, विनर, जिंकणारा. गिवर, देणारा. तसं काही शब्दाच्या शेवटी विद्यार्थी मित्र फुल, FUL, फुल लागून ॲडजेक्टिव्ह बनतं. काय बनतं, ॲडजेक्टिव्ह बनतं. जसं ब्युटी, मूळचा शब्द ब्युटी आहे, त्यापासून वायचा आय झाला, ब्युटीफुल. कळता कसा ब्युटीफुल झाला, ब्युटीमध्ये वाय असतं, पण इथं ब्युटीफुल, सुंदर. इथं हाऊसपासून हाऊसफुल, शो वगैरे हाऊसफुल असतो. हँडपासून हँडफुल, हात भरून, मूठ भरून. पॉकेटपासून पॉकेटफुल, रूमफुल, कळतंय ना, खोलीभर. माउथफुल, तोंड भरून वगैरे. आता दिलेल्या शब्दाच्या शेवटी हुड पण लागतं, हुड. शब्दाच्या शेवटी काय लागतं, हुड लागतं. आधी डॅश देऊया. जसं मॅनपासून मॅनहूड, पण काय बनतं, नाऊन बनतं. मॅनहूड म्हणजे मानवता. चाइल्डहूड म्हणजे बालपण, चाइल्डहूड. मदरहूड म्हणजे मातृत्व. ब्रदरहूड म्हणजे भ्रातृत्व, आहे की नाही. चाइल्डहूड, मदरहूड, फादरहूड, कळतंय ना, ब्रदरहूड. तर विद्यार्थी मित्र, काही शब्दाच्या शेवटी इझम, ISM लागून काय तयार होतं, नाऊन तयार होतं, नाऊन. जसं जर्नल, जर्नलपासून जर्नलिझम, पत्रकारिता. पत्रकार माहीत आहेत ना, पेपर वगैरे लिहितात. ओके. सोशल, सोशलिझम. पेट्रॉट, पेट्रियॉट, पेट्रियॉट म्हणजे तुम्हाला माहिती आहे देशभक्त, पेट्रोटिझम, इझम लागली.
तर नंबर 14मध्ये बघतोय दिलेल्या शब्दाच्या शेवटी काही शब्दाच्या शेवटी ITY लागतं आणि नाऊन बनतं. जसं ॲथॉरिटी बघा ITY लागला, ऑथरपासून ॲथॉरिटी झाला. ह्युमनपासून ह्युमॅनिटी मानवता, ह्युमॅनिटी. सिक्युअर माहिती आहे तुम्हाला, सिक्युअरपासून सिक्युरिटी सुरक्षितता. लोकलपासून लोकॅलिटी स्थानिक. लाईकपासून काय झालं, ॲडजेक्टिव्ह तयार झालं मॅनलाईक माणसासारखा. जसं की वुमन लाईक स्त्रीसारखा. गॉड लाईक देवतुल्य देवासारखा. चाइल्ड लाईक बालिशपणा बारका मुलासारखा. आता ॲक्टिव्हिटी असते ना, माणसासारखा वाघ बायकासारखा वागतो वगैरे वगैरे म्हणतो तसं. YLY लागून ॲडजेक्टिव्ह होतं. सगळ्याच शब्दाला ॲडजेक्टिव्ह होत नाही, काही शब्दाला ॲडवर पण होतं. आता ॲडजेक्टिव्हवाले शब्द कोणते आहेत, फ्रेंडपासून फ्रेंडली झालं, स्नेहपूर्ण मैत्रीपूर्वक. गॉडली देवतुल्य देवासारखा देवासमान. मंथली MONTHLY मंथली म्हणजे मासिक. मंथला LY लागला मंथली. तर काही शब्दाच्या शेवटी म्हणजे ॲडजेक्टिव्हच्या शेवटी LY लागलं, ॲडजेक्टिव्हच्या शेवटी. तर नाऊनच्या शेवटी लागलं म्हणून ॲडजेक्टिव्ह झालं, पण इथं ॲडजेक्टिव्हला LY लावायचं ॲडजेक्टिव्हला. जसं की हेवी शब्द आहे, हेवी वाय असतो त्याला ILY लागला. हेविली जड अंतकरणाने हेविली जडपणे. जसं की लकीपासून लकीली LY लागला. इझीपासून इझिली. म्हणजेच विद्यार्थी मित्र हेवी लकी इझी हे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि त्यांना LY लागून काय झालेलं आहे, त्यापासून काय बनलेलं आहे, ॲडव्हर्ब बनलेले आहेत. काय बनलेत, ॲडव्हर्ब बनलेत. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सर हां बोला की. जात आहे का शाळेकडे? शाळेकडे होत नाही, इथंच करतो मी. शाळेत जाणं मला शक्य होत नाही. मी इथूनच करतो, मला जॉईन करून घ्या म्हणून त्या ग्रुपला. इथून हां इथून इथून कसं माझ्या मोबाईलवर करतो मी. माझी पोस्ट होतो, मला फक्त तुम्ही लिंक पाठवतो मी. मला ग्रुपला जॉईन करा. आता मला एक म्हणायचं आहे. ऐका मी की प्रॉब्लेम सॉल्व करून देतो तुमचा, काही प्रॉब्लेम नाही. बरं, इथं जायला यांच्या लागेल. झालं झालं. बरं, ऐका की मला तुमचं इथे सुरू आहे. हो झूमच इथं करतो. इथून इथं कशाला करतो, माझ्या ग्रुप कपडे तिथं करा सर. आपण ही माझं पूर्ण नाही घेतात. हे चालू आहे तुमचं. हां मला अजून एक 4-5 मिनिट लागतील. चालेल. 3-4 मिनिट लागतील. झूम सुरू करतो ना, फक्त मला जॉईन करून दे तुमची बोलणी द्या त्यांना. पण ते बरं का लगेच करू नये. आता काय करतो मी काय सांगायचं ऐका शक्य होतंय का मला सांगितलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आता मग इथे मला पहिले लेक्चर संपत आलं आणि दुसरं लेक्चर आता कोणीच नाही. जर तुम्ही जाऊन तिथं जॉईन झाला असतात तिथं जायला लागत नाही सर, मला जॉईन करून घेतलं मुलं जॉईन करायला उशीर लागला ना सर. ते मुलं सगळी जॉईन करून घेणे त्याला वेळ जाणार ना सर. एक मिनिट पण लागेल. पटपट मुलं त्याची जॉईन करतात, त्यांना लिंक दिली करतात. मी टकटक लिंक द्यायला का? मीच करणार सर. चालतं ना. ओके माझं एक 5 मिनिट होईल. चालतं ओके म्हणजे तिथं जायची गरज नाही मला सर. ओके ओके झालं माझं. हो सरांनी काय केलं, पर्टिक्युलर केली, परत घेतला मोबाईल बाहेर नेला, काढलं सगळं. ती परत मग असं होतं ना सगळं. अरे का ती मेहनत नाही झाली हो. ते फुल झालं नेहमी. हां तुमचं पूर्ण करा बरं का. माझं पूर्ण करून घेतो. झालं मला 2 मिनिटं. बरं
लेक्चर चालू आहे आपलं, बोललो पण येत ना हे झालं हे झालं रेकॉर्डिंग झालं. काय ध्यान नाही, बंद करायचं पण चालतंय, काय तिथं दाब. बंद होत नाही. हां, तर बघा आपण उर्वरित जे राहिलेले काय आहेत सफिक्सेस त्याचा भाग आपण बघतोय. तर यामध्ये प्रामुख्यानं नंबर 18 मेंट. काही शब्दाच्या शेवटी मेंट MENT मेंट प्रत्यय लागून नाऊन तयार होतात. नाऊन फॉर एक्झाम्पल मूळचा शब्द एक्साईट आहे. खरं तर एक्साईट हा शब्द व्हर्ब आहे, त्याला एक्साइटमेंट उत्तेजना खळबळ असा अर्थ होतो. तर पनिश टू पनिश म्हणजे शिक्षा करणे, त्याला पनिश या शब्दाला मेंट हा प्रत्यय लागला. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. त्याचप्रमाणे एन्जॉय हा व्हर्ब आहे. टू एन्जॉय इज व्हर्ब. व्हर्ब आहेत बघा, हे मी अंडरलाईन केलेले शब्द व्हर्ब आहेत. आणि शेवटी मेंट हा प्रत्यय लागतो. एन्जॉयमेंट आनंद. ठीक आहे. तर काही शब्दाच्या शेवटी NESS नेस प्रत्यय लागून त्यांच्यापासून नाऊन बनतात. काय बनतात? नाऊन. फॉर एक्झाम्पल आता ॲडजेक्टिव्हला, खास करून ॲडजेक्टिव्ह कळतं, विशेषणाला काय होतं? नेस प्रत्यय लागतो. जसं काइंड हा शब्द नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला नेस लागून काय झालं? नाऊन झालं. दिस इज ॲडजेक्टिव्ह. काइंडनेस बिकम्स नाऊन. काइंड म्हणजे दयाळू, काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. ग्रेट महान, ग्रेटनेस महानता. मूळच्या शब्दाला ग्रेटला नेस लागला. तसंच काम म्हणजे शांत. काम हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. नेस शब्द लागून कामनेस झाला. व्हॉट इज कामनेस? कामनेस म्हणजे शांतता. बघा, रिच म्हणजे श्रीमंत हा ॲडजेक्टिव्ह आहे, तर रिचनेस लागून काय तयार झालं? नाऊन तयार झालं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रो नंबर 20 काही शब्दाच्या शेवटी लेस प्रत्यय लागून काय तयार होतं? ॲडजेक्टिव्ह तयार होतं. उदाहरणार्थ काय? फ्रेंड. बघा मूळचा शब्द आहे फ्रेंड. फ्रेंड शब्द आहे फ्रेंड, त्याला फ्रेंड लेस लागला. फ्रेंडलेस म्हणजे मित्र नसलेला. होप आशा, होपलेस निराशावादी. जसं वॉटर वॉटरलेस ज्यामध्ये पाण्याचा अंश नसतो असा. तर काही शब्दाच्या शेवटी OUS प्रत्यय लागून ॲडजेक्टिव्ह बनतं. काय बनतं? OUS लागून ॲडजेक्टिव्ह बनतं. जसं करेजपासून करेजियस धाडसी. डेंजर डेंजरस धोकादायक. तर काही शब्दांच्या शेवटी विद्यार्थी मित्र हो शिप प्रत्यय लागतो. काय लागतो? शिप. आणि त्यापासून नाऊन बनतं. जसं हार्ड, हार्डपासून हार्डशिप झाला. संकटे अडचणी. फ्रेंड या शब्दाचा, फ्रेंड हा शब्द नाऊन आहे, फ्रेंडशिप दोस्ती. लीडर नाऊन आहे, लीडरशिप पुन्हा नाऊन तयार झालं, नेतृत्व. तर विद्यार्थी मित्रो काही शब्दाच्या शेवटी TION लागून काय बनतं? नाऊन बनतं. जसं अट्रॅक्टपासून अट्रॅक्शन आकर्षण हे व्हर्ब आहे. अट्रॅक्ट हे व्हर्ब आहे. अट्रॅक्ट त्याला TION लागला. अट्रॅक्शन नाऊन झालं. आकर्षण. ॲडिशन ॲड मूळचा शब्द ॲड आहे, त्यापासून ॲडिशन. बेरीज. डिस्कसपासून डिस्कशन चर्चा. तर काही शब्दाच्या शेवटी WARD वॉर्ड च्या दिशेने जाणारा. यापासून एकतर ॲडजेक्टिव्ह होईल किंवा ॲडवर्ब होईल. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्र ईस्ट शब्द आहे. ईस्ट म्हणजे पूर्वेचा. ईस्टवर्ड म्हणजे पूर्वेच्या दिशेने जाणारा, पूर्वेकडे जाणारा. त्याचप्रमाणे डाऊन म्हणजे खाली, डाऊनवर्ड खालच्या दिशेने जाणारा. अपवर्ड वरच्या दिशेने जाणारा. हे ॲडवर्ब आहे, हे ॲडवर्ब आहे. आता वेस्टवर्ड म्हणजे वेस्ट हा शब्द आहे, पश्चिम. वेस्टवर्ड म्हणजे पश्चिमेकडे जाणारा. त्याचप्रमाणे वाईज आहे शब्द वाईज. काही शब्दांना वाईज लागून ॲडजेक्टिव्ह, तर काही शब्दांना ॲडवर्ब होतं. शब्दांना वाईज लागल्यास ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब बनतं. तर विद्यार्थी मित्र क्लॉक आहे, क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याप्रमाणे. टॅक्स हा शब्द आहे, टॅक्स नाव नाही मूळचा, टॅक्स वाईज. त्याचप्रमाणे क्लास आहे, क्लास वाईज म्हणजे वर्गवारीप्रमाणे, वर्गाप्रमाणे. तर विद्यार्थी मित्र आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असावं. यात काही डाऊट नाही आहे. हे सराव करा, पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा अभ्यासा, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही.